तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र कुणाल जाधव आणि तुम्ही पाहत आहे माझा यूट्यूब चॅनल कुणाल ब्लॉग. आज आपण आलो आहे बँड्रा येथील सिटी पार्क येथे. तर तुम्हाला दाखवण्यासाठी भरपूर दिवस झाले व्हिडिओ माझा आला नाही. आज मला कामातून सुट्टी मिळाली म्हणून मी आज आलो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तुम्हाला आज सिटी पार्क इथे येऊ शकता, फॅमिली टाईम स्पेंड करू शकता. तुम्हाला मी दाखवतो सिटी पार्क इथे किती चांगलं आहे बसायला आणि पुढे माझ्याबरोबर बनवून राहा व्हिडिओमध्ये. चला भेटूया पुढे. तर मित्रांनो, सिटी पार्क येथील येण्यासाठी तुम्ही इकडनं यांना बस पकडू शकता. बँड्रावरनं येत असाल तर 310 पकडा आणि जर सेंटाक्रूजवरनं येत असाल तर तुम्हाला चेतना कॉलेज येथील उतरावं लागेल, क्षेत्र महाविद्यालय बँड्रा ईस्ट. आणि तिकडनं मग तुम्हाला चालत यावं लागेल RBIकडे आणि मग तिकडेच RBIच्या बाजूलाच बस स्टॉपच्या बाजूलाच तुम्हाला सिटी पार्क दिसण्यात येईल. तर तुम्हाला मी पुढे दाखवतो अजून व्ह्यू. बनून राहा माझ्या चॅनलबरोबर. चला भेटूया पुढे. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे जस्ट आतमध्ये सिटी पार्क येथे. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठी किती ग्रीनरीज आहे पूर्ण. आणि काय खूप छान वाटते. आज माझ्या ऑफिसला सुट्टी घेतली आणि मला टाईम मिळाला म्हणून आज व्हिडिओ बनवण्यासाठी मी आलेलो आहे इथे. आणि बघू शकता किती छान वाटत आहे इथे. तर मित्रांनो, बघू शकता इकडचा व्ह्यू. आणि जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर नक्कीच इथे व्हिजिट करा. खूप छान वाटतं दुपारी इथे बसल्यावरती. आणि खूप जण इकडे खेळत पण आहे. इथे फाउंटन काहीतरी होता आधी, बट गव्हर्मेंटने वाटतं बंद केलं इथे. आणि गव्हर्मेंटची प्रॉपर्टी आहे. तर खूप जण बघा इथे बसलेतसुद्धा आहे. हा संपूर्ण व्ह्यू आहे सिटी पार्कचा. तर मित्रांनो, माझा असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा मला सपोर्ट असू द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर मित्रांनो, बघू शकता इथे मला माहीत नाही, इथे आधी काहीतरी इथे होतं. आता मला माहिती नाही, वाटतं इथे पाण्याचा झरा या काहीतरी असेल इथे पहिला. आणि इथे बघू शकता लोक खेळत पण आहेत. खूप छान वाटत आहे इथे. बघू शकता तुम्ही हा पूर्ण व्ह्यू आहे. इकडनं तुम्ही बँड्रापासून याल तुम्ही टाईम स्पेंड करायला इथे. तर बसायला बऱ्यापैकी जागा गव्हर्मेंटने इथे बनवून ठेवली आणि गव्हर्मेंट आहे, फ्री एंट्री. तुम्ही येऊ शकता इथे कधी पण. आणि मी त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये इकडे येण्याचा पूर्ण रूट दाखवीन आणि इकडे कोणकोणत्या बस येतात त्याही दाखव. तर मित्रांनो, आपण आलो आहे सिटी पार्कमध्ये आणि तिथे आपल्याला मिळाले आहेत तिथेच ऑफिसमध्ये होते तर असंच फिरायला आलेले होते. तर त्या लोकांना आपण विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. तर हे बघा माझ्या पाठीचा आहेत त्यांचा ग्रुप. हा पूर्ण यांचा ग्रुप आहे आणि ह्यांच्यावर आपण आता बोलत आहे. तर तुम्ही मला सांगा की इकडचा एक्सपिरियन्स कसा आहे. यहाँ पे एक्सपीरियंस कुछ ऐसा है कि आज से बहुत टाइम पहले ये पूरा प्रॉपर सिटी पार्क था वर्किंग कंडीशन में. और यहाँ पे शाम में पूरा प्रॉपर फैमिलीज आती थी, विज़िट करती थी और अच्छा क्वालिटी टाइम स्पेंड करती थी. बट अभी ऐसा हो गया है कि ये मोस्टली पब्लिक विज़िट नहीं कर रही है बिकॉज़ अभी यहाँ पे कोई भी चीज़ें अवेलेबल नहीं. जैसे कैंटीन था यहाँ पे और बच्चों के लिए राइड्स वगैरह थी अवेलेबल, बट अभी ऐसा कुछ भी नहीं है. तो अभी मोस्टली ये अभी एक काइंड ऑफ लवर पॉइंट हो गया है बोल सकते हैं. एंड नाउ इट इज़ लाइक कि नॉर्मली पब्लिक आती है अपना वर्क टाइम में, थोड़ा वॉकिंग वगैरह के लिए यूज़ हो जाती है जगह. दैट्स इट. और ज़्यादा कुछ है नहीं अभी यहाँ पे बोलने के लिए. आने के बाद कैसा लगा, मतलब क्या फील होता है. इट्स बीन लाइक कि अभी हम लोग जब छोटे थे, बिकॉज आई स्टे कुर्ला में ही, तो नियर बाई लोकेशन यही है हमारा. तो हम लोग जब भी यहाँ पे आते थे इवनिंग टाइम में ही आते थे यूजुअली, क्योंकि आफ्टरनून में आना पॉसिबल नहीं है. इट्स वेरी हॉट ह्यूमर काइंड ऑफ है. तो फिर अभी जब भी हमारा आना होता था इवनिंग में आते थे. बट अभी ऐसा कुछ बचा ही नहीं है. तो तर मित्रांनो, इकडनं निघत असताना आता मला एक ग्रुप भेटलेला आहे. खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर बोलताना. आणि आता मी निघत आहे. असाच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला, गुड बाय.